भारताच्या भूगोलाला सुरुवात करताना आपण भारताची सामान्य ओळख करून घेणार आहोत. भारताची सामान्य ओळख सांगत असताना काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की आपल्या पृथ्वीवर सर्वप्रथम आपल्या पृथ्वीचा जो भूभाग होता त्याचं नाव होतं पॅन्जिया. मग काही नैसर्गिक घटनांनी त्या पॅन्जिया भागाला दोन भागात विभाजित केलं आणि त्याचबरोबर सुरुवातीला जो समुद्र होता तो होता 33 आणि जो दोन भागामध्ये जो भूभाग विभाजित केला ज्यांचं नाव युरेशिया आणि गोंडवाना लँड होतं. मग आपला भारत हा गोंडवाना लँडचा भाग होता. पण आपल्या भारताबरोबर गोंडवाना लँड मध्ये कोण कोण होतं? तर दक्षिण अमेरिका, त्याचबरोबर जो काही आपल्या खाली म्हणजे दक्षिणेकडे ऑस्ट्रेलिया देश आहे तो सुद्धा गोंडवाना लँडचा भाग होता. त्याचबरोबर काय कुठला कुठला होता तर अंटार्क्टिका आणि आफ्रिका हे सुद्धा आपल्या गोंडवाना भूभागामध्ये येत असत. मग युरेशियन प्लेट मध्ये कोण कोण कुठला कुठला भाग होता किंवा कुठले कुठले देश होते? तर युरेशियन प्लेट मध्ये उत्तर अमेरिका, त्याचबरोबर आशियातील काही भाग आणि युरोप हे देश लॉरेशिया नावाच्या किंवा युरेशियन प्लेटचा भाग असलेल्या देशाच्या यादीमध्ये होते. मग आता हे झालं आपल्या भारतीय भूभागाबद्दल. मग आपण भारताचा भूभाग पाहत असताना आपण जर ही सर्व पृथ्वी कन्सिडर केली तर मग भारताचं स्थान कुठं येईल? पृथ्वीवर आपण आडव्या रेषा मारतो ज्याला आपण अक्षवृत्त म्हणतो. मग हे झालं विषुववृत्त. काय झालं? विषुववृत्त. विषुववृत्तालाच इंग्लिशमध्ये इक्वेटर म्हणतात आणि ज्यामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात. मग आपला हे येईल दक्षिण भाग आणि हा येईल उत्तर भाग. मग आपल्या भारताचं स्थान हे उत्तर भागात आहे. कुठं आहे? उत्तर भागात आहे. हा समजा एक ढोबळमानाने आपला भारत आहे आणि त्याचं स्थान हे उत्तर भागात आहे. मग रेखावृत्त. रेखावृत्त म्हणजे उभ्या काल्पनिक रेषा. उभ्या काल्पनिक रेषा. मग हे आता उभ्या काल्पनिक रेषा मारल्याच्या नंतर पूर्व आणि पश्चिम असे पृथ्वीचे दोन भाग होतात. बरोबर? मग ह्या पूर्व पश्चिम भागामध्ये आपल्या भारताचं स्थान कुठं आहे? पूर्वेकडे. म्हणून आपण सांगू शकतो की निश्चितपणे आपला भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कळालं तुम्हाला? उत्तर पूर्व गोलार्धात आहे. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर असे छोटे छोटे मॅप्स तयार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. कारण जुन्या विद्यार्थ्यांकडे हे ऑलरेडी मटेरियल उपलब्ध असतं, फक्त त्यांना रिव्हिजन करायचं असतं. मग हा झाला उत्तर पूर्व गोलार्धातील आपला भारत. मग हा आशिया खंडाच्या मात्र दक्षिणेला आहे. कोणत्या? आशिया खंडाच्या दक्षिणेला. आपल्याला जर परीक्षेमध्ये असं स्टेटमेंट आलं की भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेला असून तो पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे तर हे कंप्लीट वाक्य एकदम बरोबर असेल. मग आपल्या भारताचं क्षेत्रफळ किती आहे? तर 32,87,263 चौकिमी आहे. ते जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.42% इतका आहे. मग एवढ्या क्षेत्रफळाच्या नुसार आपला जगामध्ये 7व्या क्रमांकाचा देश आहे. मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला देश कोणत्या क्रमांकाचा आहे? तर तो 7व्या क्रमांकाचा आहे. मग पूर्वीचे देश कुठले? तर पहिले येणार रशिया, त्यानंतर कॅनडा, त्यानंतर USA, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि 7व्या क्रमांकाला भारत आणि त्यानंतर 8व्या क्रमांकाला अर्जेंटिना हा देश आहे. हा क्रम सुद्धा आपल्याला पाठ करावा लागेल. आपल्या व्हिडिओमध्ये जिथे बनतील तिथं मी मोस्ट ऑफ द आपल्याला ट्रिक देण्याचा प्रयत्न मी करेल. आता आपण हे तर झालं भारताच्या बाबतीत. भारत हा आपला 7व्या क्रमांकाचा जगातील सर्वात मोठा देश आहे जो की जगाचं 2.42% इतकं क्षेत्रफळ व्यापतो. पण आपल्या भारतामध्ये कुठलं राज्य सगळ्यात मोठं आहे?
तर पहिला आहे राजस्थान, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे महाराष्ट्र, चौथा आहे उत्तर प्रदेश आणि पाचवा आहे गुजरात. मग हा सुद्धा क्रम आपल्याला पाठ ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आपण आपल्या भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार अभ्यासणार आहोत. अक्षवृत्तीय विस्तार अभ्यासत असताना मुख्य भूमीपासून ते पूर्ण असाही आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर आपले जे अंदमान निकोबार बेट आहेत, इकडं अंदमान निकोबार बेट आणि इकडं लक्षद्वीप बेट आहेत, मग ह्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत, तोही ट्रिक थ्रू.